हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त. आज पहिलाच ब्लॉग आहे आणि सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आता चाललो आहोत गाडीवरती एक छोटंसं नाव लिहायला, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलचं, आणि एक छोटी राईड पण होऊन जाईल. मी काय नाव लिहितो आहे ते तुम्हाला समजेलसुद्धा, आणि आय होप तुम्हाला ही राईड आवडेल. आणि ह्याच्या पुढे आपण ज्या पण काही गोष्टी, ज्या पण राईड्स वगैरे करू, ज्या पण काही मजा मस्ती करू, त्या तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळतील. आणि एन्जॉय करा आजचा दिवस. रक्षाबंधन आहे आणि आपल्या चांगल्या कामाची चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण ह्याला. सो स्टे ट्यून. आपण निघालो आहे. 2-3 कामं करायची होती ॲक्च्युली, पण ठीक आहे, नेक्स्ट ह्याच्यामध्ये ती कामं होऊन जातील. पण आत्ता जे मेजर काम आहे बेसिकली, म्हणजे इथे आपल्याला या वायझरवरती एक नाव टाकायचं आहे जे आपल्या यूट्यूब चॅनलचं आहे. तुम्हाला लवकरच समजेल. आणि आपण ते लिहायलाच चाललो आहे आपण बेसिकली. अरे बेसिकली क्या होता है, इतना अंग्रेज कहाँ से आ गया बे. चलो कोई नहीं. मला पेट्रोल टाकायचं आहे गाडीमध्ये आणि बस थोडंसं ते काम करून लगेच यायचं आहे. पहिला ब्लॉग रक्षाबंधनचा 2025ला आपण सुरू करतो आहे. दादा इंडिकेटर दे रे बाबा. चलो कोई नहीं. चौथ्या मुंबईचं काम चालू आहे. मेट्रो बनते आहे वरती, आणि कल्याण डोंबिवली प्रथमच असं मेट्रो आणि या सगळ्या गोष्टी याच्यात लोकांना मिळतील. खैर, कट मारून गेलेले आहेत. इथून मला वाटतं 4-4.5 किलोमीटरवर जायचं आपल्याला, जास्त लांब नाही आहे. 4-4.5 किलोमीटरला एवढं पेट्रोल तर आहे आपल्याकडे की आपण तेवढं जाऊन येऊ. फक्त ट्रॅफिक लागते ना, त्या गोष्टीचं थोडंसं हे आहे की ट्रॅफिकमुळे स्पीड स्लो होतो. शेठने गाडी स्लो केलेली आहे. अशा प्रकारे आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहोत. ॲक्च्युली ते क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे, आणि वरती मेट्रोचं काम चालू, त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक स्लो होऊन जाते. अगोदर शिवफाटा म्हटलं की ट्रॅफिक जाम असायचं. आता सुद्धा शिवफाटामध्ये ट्रॅफिक जॅम होतं आहे. नवीन ब्रिज बनवला आहे, पण तरीसुद्धा पण तो वन वेच आहे ना. ह्याच क्रॉसिंगमुळे इथे ट्रॅफिक जॅम होते. भाई साहब, मला येताना ट्रॅफिक लागणार आहे. बरोबर आम्ही यायला आणि याने थांबवायला. सॉरी दादा, पण आम्ही निघत आहोत. नो आयडिया लोकांचे काय रिॲक्शन्स आहेत, पण पळवतोय.
6 राईटला वळतो नशीब. बघा बघा पुढे काहीच ट्रॅफिक नाही भाई साहब. जो कुछ भी लगा वो यहीं पर लगा. काय वाटतं तुम्हाला? नाही नाही हो, वाटायचं काय आहेच, कारण अख्ख्या ब्रिजवर ट्रॅफिक नाही आहे. तर आता आपण आपली लाईट चालू करू. 1 2 3. चलो कोई नहीं, जो होता है अच्छे के लिए होता है. आता आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत. पुढून डाव्या बाजूला वळण्यासाठी आपल्याला एका उजव्या बाजूने ओव्हरटेक करूनच जावं लागणार आहे. थोडं पुढे घेऊयात का आपण, थोडंसं स्लाईट, कारण खूप जास्त आपण मागे आहोत. इथून कदाचित पुढे गेलो तर आपण थोडं पुढे जाऊ. ओके, आपल्याला मिळालेला आहे एक चान्स आणि आपण पुढे आलेलो आहोत. बाईकचा हा फायदा, स्पेशली आपला चेतक. इसूजू. ओ भाई साहब, ये क्या बनाया है? चल कोई नहीं, आपण राईट टर्न घेऊ. इथे मला वाटतं लाईटची गरज आहे, कारण आपला कंपनी फिटेड लाईट इथे एवढा काय आबो जा, थोडं पुढे जा. लाईट लावण्याची वेळ आली आणि मी लाईट लावली. तर मी तिकडे शॉपवर गेलो ना त्या की मी ह्याला फोन करेन सोनूला आणि त्याला बोलवून घेईन. हो 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 हो, ये बस आ रही है. चल बघा 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 गाडी बघा. हे जे काय दिसतं ना, हे कोणीही करू नका कृपया करून, विच इज व्हेरी डेंजरस. हे करणं खूप चुकीचं आहे. लहान मुलांना असं उभं करतात आणि मग नको त्या गोष्टी घडू शकतात अशा स्टंटमुळे. सनरूफ हा सनरूफ सारखाच वापरला गेला पाहिजे. म्हणजे तुम्ही मस्त गाडीत बसून छान छान आकाश बघा, आहे की नाही, व्ह्यू बघा छान छान बाहेरचे. असं बाहेर डोकावून कशाला बघताय? असो, तर एवढा पॅच सोडून आता आपण पळवूयात गाडी. इथे कुठेतरी आपल्या मित्राने गाडी आणली त्याची बनवायला. रुक जा. सोनू भाई, अभी तेरे बारे में बोल रहा था. अरे पेड़ी भाई आता चलो इधर ही जाने दे. किधर किधर? बघा बघा तू अरे अभी मेरे बारे में बोल रहा था. आजा. मेरे बारे में? हाँ, किधर है मेरा? अरे बरूनी भी है अपने साथ. क्या बात है. राइडर बरूनी और ये सोनू भाई. किधर है तू? किधर अंदर? अरे भाभी है क्या वो? हाँ? मुझे लगा भाभी है. नहीं. अभी इधर सोनू भाई मिले, सोनू भाई की फैमिली. हाँ, इसको दिख ही नहीं रहा है. देखो, होशियार. क्या रे काय ऐसे भेटतात आपल्यालाच. अभी मुझे पता नहीं है ये सही टर्न है या नहीं, पर जाता हूँ क्योंकि अभी गोप्रो में भी चार्जिंग कम है. अरे देवा. अपन जस्ट सोनू भाई मिले, एक समोसा खाल्ला त्यांचा, त्या बंगाली यांचा मिष्टी काहीतरी होतं हॉटेलचं, शॉपचं नाव,
तिकडे. आणि अशा प्रकारे इकडे खड्ड्यांची रास रंगत, खूप सारे खड्डे. आय होप की हाच रस्ता आहे ज्या दुकानात मला जायचं आहे. तर ह्याला ओव्हरटेक करायला लेफ्टने ना खूप सारे खड्डे. येस, आय एम राईट. मी बरोबर टर्न घेतलेला आहे. आणि आता त्या दुकानात जाऊन लेट मी चेक की भाई जागा आहे का. अरे बेंचो बंद है, चलो भागो. अशा प्रकारे दुकान बंद असल्यामुळे आज देखील आपलं काम झालेलं नाही आहे. सॉरी गाईज. आणि अनफॉर्च्युनेटली आज देखील काम झालेलं नाही आहे, कारण आज आहे रक्षाबंधन. हे मी विसरलो. इथे आल्यानंतर मला लक्षात आलं, पण काही नाही. जो होता है अच्छे के लिए होता है म्हणत आपण पुन्हा एकदा परत निघालो आहोत. आणि इकडेच रस्ता बनलेला नाही आहे, बाकी सगळीकडे बनलेला आहे. चलो जाऊ. ओके, लेट्स सी काय आहे विषय. कैन बी गो बाय ब्रिज. नको, रिस्क नहीं लेने का है अपने को. आपण ब्रिजवरून नको जाऊयात, फुकट ट्रॅफिकमध्ये अडकू शकतो आपण. समोरच्याला त्रास नको व्हायला. बघू. चल, वरचा ब्रिज झालेला आहे, पण वरच्या ब्रिजवर ट्रॅफिक आहे जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि हा ब्रिज थोडासा रिकामा आहे, जे आपल्याला हीच ट्रॅफिक पुढे लागणार आहे. सो आज आपलं काम झालेलं नाही आहे. सेम काम आपण उद्या करून घेऊ. टिल देन बाय. हाच टॉपिक, हेच काम आपण उद्या कंटिन्यू करूयात. पुन्हा एकदा ट्रॅफिकमध्ये तुम्हाला मी बाय बोलतोय. आणि अनफॉर्च्युनेटली मी ट्रॅफिकमध्येच अडकून आहे पुन्हा एकदा. आजचा व्लॉग जो आहे तो ट्रॅफिकवरच राहिला मला असं वाटतंय. सो भेटूयात उद्या सेम कामासाठी, पण वेगळ्या वेळेमध्ये. सॉरी, भेटूयात उद्या आपण वेगळ्या वेळेमध्ये. आणि आजचं जे आपलं उरलेलं काम आहे ते उद्या कंप्लीट करून घेऊ. टिल देन बाय. काळजी घ्या.